पण तुम्ही जे काय हे मार्गदर्शन 1 महिन्याच्या अंतराने घेतलं हो. तर प्रत्येक वेळेस जसं जसं सोडेल तसे तुम्हाला बदल जाणवलेले आहेत का? खूप बदल जाणवला. होय ना. त्याचा प्राथमिक नंतर मी घेतलंच नसतं मग सुरुवातीला फरक जाणवला म्हणूनच परत चालू राहिलं ना ते. नाही खरंय, पण तरी आम्ही विचारणं तुम्हाला हा, अपेक्षित हा, आहे. बरोबर आहे. त्यामुळं ह्याच्यात ग्रोथमध्ये हा घड बाहेर पडण्यात हा वेळोवेळी त्याचे फरक जाणून आले ना, त्यामुळे ते 4 डोसेस त्याचे टाकून झाले. कंटिन्यू केलेत. कंटिन्यू केले. तर मला केळी काही शेतकरी आज लागण करतात, काहीची 1-1.5 महिन्यापूर्वी झालेली आहे, हा. काहीची अगदी 6 महिने झालेली आहे, काहीची 3 महिने झालेली आहे, काहीचे 2-3 महिने होऊन प्लॉट थांबलेले आहेत, हो हो काहीची खूप तारांबळ, काहीची निस्वन अवस्था आहे. बरोबर. तर हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधीपासून आपल्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे? तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का पहिल्यापासून? नाही, तुम्हाला काय नाही, वाटतं? नाही, लवकर सुरू केलं पाहिजे. तारांबळ झाल्यानंतर आता हे आपण उशिरा सुरू केला, पण तसं पाहिलं तर हे लवकर सुरू केलं पाहिजे. त्याच्यामुळं बाळसं मोडत नाही. पिकाचं बाळसं मोडल्यानंतर मग लय दूध पाजून बी उपयोग होत नाही ना. खरं एकदम त्यामुळं अगोदरच जर सुरुवात केली ना हम्म. तर पीक उचलायला आपटेक व्हायला मदत करते. म्हणजे तुम्ही हे आपलं जे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे? समाधानी आहेत. ओके. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझे नाव आत्माराम देवीदास मोढळे, राहणार देशमुखवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ओके. आजची तारीख किती आहे बरं? 1/10/2024. म्हणजे 1 ऑक्टोबर 1 2024. ऑक्टोबर. ही जी आपला केळीचा प्लॉट आहे, हो. किती झाड आहेत सगळी केळीची? हे झाड आहेत 2400. 2400 झाड आहे ती. हो. आणि लावून किती महिने झाले हिला? लावून 25/4ची लागड आहे ही. ओके. म्हणजे 5 महिने पूर्ण झालेत. 5 महिने पूर्ण झाल्यात. 5 महिने आणि 5 दिवस झाले म्हणायचं आता. ओके. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूलमध्ये आजपासून पुढे चालू करणार आहे. हो, सुरू करायचं. हा. तर आपण काय केलंय, लोकेशनासाठी ह्या झाडापाशी ही बारक झाड आहे एक, हो, बरं का, हो. बांधाच्या कडच ही, हो हो आणि त्यापाशी ही मोठं झाड आहे, हो आणि ह्या झाडापाशी आपण उभा इथं हो. साईडला वाट आहे, हो. ते लिंबाचं झाड आहे. हा. म्हणजे नंतर आपण ह्याच ठिकाणी पाहणार आहे जे काय बदल होणार आहे. हम्म. तर हे केळीला काय काय बदल व्हावा अशी आपली वैयक्तिक अपेक्षा आहे. आता हिचा बुंदा मोठा झाला पाहिजे. ओके. त्या बुंदा मोठा झाला की ऑटोमॅटिकली सगळे घड मोठे पडणार, त्याच्या फण्या जास्त पडणार, बरोबर. पर्यायाने उत्पन्न वाढणार. ओके. उत्पन्न वाढीसाठीच करायचं ना हे सगळं. बरोबर. हा, उत्पन्नच वाढवायचं उत्पन्न आपल्याला. वाढीसाठीच करायचं ना. आपण काय करू, केळीचं थोडंसं बुंद मापू आज, बर बर. किती भारतीयात बघू, आणि नंतर 1 महिन्याने काय बदल होतोय ती लक्षात येईल. साहेब कॅमेरा घ्या बरं जवळ जरा. सत्तावीस इंच 24 इंच, हा बरोबर का? हा, 24 24 इंचाचा बुंदा आहे. 24 इंच. ते आपण दोघाच्या मधलं झाड आहे. हो, बरोबर का? हो. तसंच ह्या झाडाच्या कडेचा एक मापू, ह्याचा एक. हा. ही बी 24 इंच आहे. हा, 24 इंच आहे. बरोबर आहे हा, का? हा. आणि समोरचा घेतला एक माप. ह्याचा एक हे बी त्याच्यात दिसत होता. हा, हा. दादा 15 दिवसात कसा फरक पडतो? 21 इंच. किती? 21. 21 इंच. चाल. बरोबर आहे का नाही? हो. आता ह्या 3 झाडाचा आपण त्याच जागेला जाऊ. तुम्ही आपण ह्या 3 झाडांचं बुंद मापल्यात. बरोबर आहे. ह्याचा 24 भरला, त्याचा 24 भरला, हा, आणि आणि पुढचा 21 भरला. 21 भरला. आणि मी जिथं उभा आहे त्याच्या पुढचं झाड हे का माझ्या हिथं लागत आहे. हा, ते लहान आहे. हा. कॅमेऱ्यात दिसतच आहे हो आपल्याला. हो 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 तर येणाऱ्या 1 महिन्यानी हो किंवा 25 दिवसांनी येणाऱ्या दिवसाला हो 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 जी काय काय बदल होत्या त्या किडीमध्ये हो. ती पाहूया. बर. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर बरं का, ही जर बघितलं ना आपण, तेव्हा ही सोडायच्या अगोदर हिथून वर बघा कसा डिस्टन्स पडलाय पाल्यात. पाल्यात डिस्टन्स टाकला. डिस्टन्स टाकलाय. डिस्टन्स टाकला आणि आणि पावडर असं- जर बघितली तर पावडर हम्म. पहिल्यात आणि ह्याच्यात खालच्यात नाही, हिथनं खाली बघा. दोन्हीत फरक आहे. हो का? बॉटल हो. म्हणजे 1 महिन्यातच, म्हणजे हिथून वर बघा कसं दिसतंय झाडी, आणि हिथून खाली. त्यामुळे सगळ्यात ग्रोथ मध्ये फरकच आहे. नाही, त्यामुळे आपण ती पाला दावला, हो, हो, हो. कारण पाल्यात लक्ष देत येते त्याचं काय. हो का मामा? हा, 30 इंच झाला. 30 इंच आहे. 30 इंचाचा बुंदा झाला का? हा, 30 इंच. पहिला किती होता? 24 इंच होता. 24 होता. 6 इंचाने वाढ झाली हा, 30 इंचाचा झाला. हम्म. 1 महिन्यात. हा? आणि तसंच ह्याच्याकडेच आपण बघू किती वरती ती.
ही बी 31 आहे 31.5 31.5 31 म्हणलं तर हे थोडक्यात 24 आणि आता ही कडच एक मापला होता आपण 21 इंच होता. ही 21 इंच होता ही बघू आता. हा. ती मध्ये पानं पार फाटली ते ह्याने वारे रागळ नाही झालं ना. हे 30 इंचाचं आहे. 29.29 30 इंचाचा 9 इंचाने वाढ झाली. हे चांगली वाढ झाली. हे जास्त वाढ झाली. ही 30 इंचाचा आहे हो आणि ही तर ही नव्हता मापला वाटतं बारका त्यानं ही बारीक झाड दिसत होतं. ते बारीक त्याच्या डोक्याच्या पण खाली होते. बारीक हा होतं. खाली होतं पोगा डोक्याच्या खाली होते. बरोबर आहे. बारीक लहान होतं ते एकदम. सर नमस्कार, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. माझे नाव आत्माराम देवीदास मोढळे, राहणार देशमुखवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आपल्याकडे ज्यावेळेस आपले रामेश्वर घोगरे सर ज्यावेळेस कोर्टीवरून तुम्हाला ह्या केळी प्लॉटला 1/10/2024 मार्गदर्शन करण्यासाठी आलते, हो त्याचं आपल्याकडे काही फोटो आणि व्हिडिओ आहे. बरोबर आहे. म्हणजे घोगरे सर आले तर तुमच्याकडे फक्त व्हिजिट देऊन गेले नाही तर त्याचा एक प्रूफ हो त्यांच्याकडं आहे, फोटोचा आणि व्हिडिओचा. हो हो तर त्यावेळेस ह्या केळीचा बुंदा मापला होता, हो 24 होता. हो त्याच्या पाठीमागच्या केळीचा मापला ती 24.5 आलता हा आणि समोरचा मापला होता ती 21 होता. 21 होता. तर आता आपण हा बुंदा मापला तर किती आला? 30 इंच 30 आला. आणि पाठीमागचा किती आला? तो 31.5 इंच आला. 31.5. म्हणजे थोडक्यात ह्या दोन्हीत एक 6 इंचांनी वाढ झाली हो आणि ह्याच्यामध्ये जवळपास तो किती त्याच्यात आला? जास्त ते 9 इंच वाढ झाली. 29 का काहीतरी आलता, 29.5. 29.5 म्हणजे 9 इंचांनी त्या जवळपास वाढ झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण हे थोडक्यात बुंदे मोपून किंवा आत्ता पण मोपून पहिले मोपून हो हे बोलण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे हो की रामेश्वर घोगरे सरांनी जे तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलं, हो तर तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही जमिनीत ड्रिपनी सोडल्यानंतर हो तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा घोगरे साहेबांनी दिलेल्या ह्याच्यात काहीतरी एक ताकद आहे? मला ज्यावेळेस पहिला डोस दिला, हा पहिल्या डोस मध्ये त्यावेळेस त्या मध्यंतरी आले ना दुसरा डोस द्यायला, त्यावेळेस त्यांना म्हणलं आपण मोजू, ते म्हणले नाही दुसऱ्या वेळेस मोजू. पण त्याच वेळेस मला त्याचा फरक जाणवला होता. कारण हे लहान झाड आहे ना, हा हा हे अगदी इतकं लहान होतं, हा ते पहिले ते व्हिडिओ. डोक्याच्या वर गेलं त्यामुळे ते जाणवत होतं हा की ते मोठं झालंय आता. त्याची वाढ झपाट्यानं होती आणि बुंदा सुद्धा हा पोसलेला दिसत होता ना, त्यामुळे त्याची भरीव अशी ग्रोथ वाढत चाललेली होती. आता जरी आपण एक सरासरी आहे, म्हणजे आता पहिले पालेत तुमचे निघालेत काय, आम्ही दिलं आणि तुमची केळी आली असं काय नाही विषय, तुम्ही अगोदरच त्याला हो छान आणलेली. पण आता जर ह्याच्यात एक बारकाईने जर असा अभ्यास केला, हो तुम्ही हाय असा कॅमेरावरती घ्या, ही जी पाला आहे ना, पाला वरती निघालेला, हो हो आपण मुद्दाम त्यामुळे मग अशी 2 पाल्याच्या खाली धरून उभा फोटो काढायला लावला का, तर हा पाला जर बारीक अभ्यास केला हो तर तो पाला जर खालनं कटिंग केला हो आणि वरचा शेंडा आणि खालचा पाला असा जर उभा केला हो. तर केळीची उंचीच काढीन पाला. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यानं त्याच्या पाल्याची खूप उंची वाढली आत्ताची. आणि रुंदी त्याची पण. रुंदी बी खूप वाढली. आहे का नाही? हा, कारण जी आता निघणारा जो पाला आहे तो डिस्टन्स टाकत हो रुंदी आणि उंची खूप आणि वाढली. त्याच्यात जर बघितला तर एक रपणेसपणा पण छान हो, पद्धतीने आहे, छान आहे. आहे, ते आपल्याला लक्ष देत आहे. कारण पाहिलं की सगळ्यात महत्वाचं काय आहे, नजर कुठंही धोका खात नाही. हा बरोबर आहे. कारण सगळं चाललंय हे सगळं नजरेवर चाललंय नजरेवर चाललंय. आणि आपल्याला नजरेला काही गोष्टी आवडल्या की तिथे आपण पैशा पाण्याचा कुठल्याच गोष्टीचा बरोबर. कुठल्याही गोष्टी म्हणजे खरेदी करताना विचार करत हा, नाही. हा. आवडलं पाहिजे कशाला? नजरेला. ते आपल्याला त्याचे रिझल्ट मिळाले की आपण ते हा, टाकतो. नाही नजरेला नाही चांगलं दिसलं मग आपण ते नाही, मग- कुठल्याच गोष्टीला मान्य करू शकतो. बरोबर आहे. तसं तुम्ही जे काय हे मार्गदर्शन आपल्या घोगरे सरांकडून घेतलेलं आहे, हो तर तुम्हाला 1 महिन्यात हो तुम्हाला जो पाहिजे तो रिझल्ट जाणवलेला आहे, जाणवला आहे का नाही? रिझल्ट चांगला जाणवला. हम्म. कारण त्याच्या अगोदर एक तर सुरुवातीला उन्हामुळे केळी बसलेली होती. वय खाल्लं होतं थोडं. वय वाढलं हम्म. आणि त्याची ग्रोथ पाहिजे त्या प्रमाणात नव्हती. हम्म. तर ते ह्याच्यानंतर आता 1 महिन्यात जवळजवळ त्याचं बुंद भरपूर प्रमाणात वाढ झाली. आपण मुद्दाम 3च बुंदे मोपले, हो. आतमध्ये तसे काय भरपूर अजून मोपले असते, नाही, पण आपण 3च का? एक ठराविक- एक सरासरी बाबा काय हा आहे का फरक नाही, हा बरोबर आहे. असं पाहण्यासाठी? कारण का सगळे मोजले तरी तिथंच, 3 मोजले हा, तरी तिथंच. त्यामुळे तसं काय. हा नाही पण आपल्याला सरासरी मला काय म्हणायचं, तिथं जरी 9 आली तरी आपण सरासरी मी म्हणतो 7 किंवा 6 धरू, हो, काय फरक पडत नाही. 6-7 इंच एक हा महिन्यात पण बुंदा तुम्ही वाढला.
एकच डोस सोडलेला आहे. हो. जर ह्याला जर हे 2 डोस सोडले ना. 2 डोस सोडलेले. सोडले आता दुसरा डोस सोडलाय. हा हा आता सोडला. म्हणजे थोडक्यात त्याचे अजून रिझल्ट मिळणार आहेत. खरे खरे 1/10 तुम्ही घेतलेले. आजची तारीख किती आपली? आज 30 तारीख आहे. 30 तारीख. म्हणजे थोडक्यात 29-30 दिवस झालेले तुम्ही मार्गदर्शन घेऊन. एक डोस देऊन आणि दुसरा डोस आता सोडला. आता सोडलेला होता. मला काय म्हणायचंय आता बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने तर चाललंच आहे, हो पण तुमच्या पद्धतीत तुम्ही ऍड केलंय वापरा बायो ऑर्गॅनिक. हो. आता हे ऍड पण का करायचं ह्याच्याबद्दल मी थोडं सांगतो हो. की आज आपण आपल्या पद्धतीने शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एक जाणीव आहे. जाणीव कोणती? की मी केलेलं कष्ट आणि मी केलेला खर्च ह्या पिकाने मला काढून द्यावं. बरोबर आहे. ही बरोबर आहे. अपेक्षा आहे प्रत्येक शेतकऱ्याची. ती काय प्रत्येक- कोणाकडे काय मागत नाही, ती म्हणतंय मला हिथं मिळावं हा, हा. उत्पादन. अपेक्षितच करतो. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? आणि ती साहजिक आहे की कोणाचंही कष्ट असू द्या, त्या कष्टाला बळ हो. आणि त्या कष्टाचं बळ आणि फळ जर कष्ट करणाऱ्याला जर मिळालं त्याचं फळ, तर ते एक आनंद वेगळा असतो. हा, बरोबर आहे. कारण मी केलेलं कष्ट त्याचं मला मिळतंय फळ, म्हणजे माझं मलाच मिळतंय ह्याचा मोठा आनंद आहे. बरोबर. मला काय म्हणायचं, कोणाला तरी आपण 5-10 रुपये मागणं, त्यांनी मागल्यानंतर ती एक थोडक्यात सहकार्य करणं, मदत करणं, हो. ती वेगळं. आणि स्वतःहून आपण तुला काय गरज आहे का आम्ही देतो, हो. ही म्हणणं वेगळं. बरोबर. पण मागायची गरज ज्यावेळेस पडते त्यावेळेस लाजिरवाणी जीव होतो कोणाचा बी. बरोबर बरोबर. म्हणजे अगदी किविलवाणी तोंड करून ते 2 रुपये मागायची बारी येते आपल्या आज शेतकऱ्यांवर. अगदी ते बरोबर. का तर फक्त मार्गदर्शक नाही मिळाल्यामुळं हो. आपला शेतीवरती चाललेला खर्च आणि आपण करतोय ती कष्ट, जर आपल्याला मार्गदर्शक नाही मिळाला तर शेती करता करता ज्याला मार्गदर्शक मिळाला किंवा ज्याला शेती कळाली त्यांनी शेतीवर शेती घेतली, बरोबर आहे. आणि ज्याला कळलं नाही त्यांनी त्यांनी विकली. शेती करता करता शेती विकायची बारी आली. विकली. पण तरी बी त्याला कोणी सांगितलं नाही की शेती कशी करायची. बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी वापरा बायोऑर्गॅनिकनी खूप मोठा एक निर्णय घेतलेला आहे हा. की आपल्याला शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन हो. पीक पाहणी करून कुठलाही व्हिजिट चार्ज न घेता हो. वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन अधिक जे काही चाललंय त्याच्यातनं ते पीक आपल्याला खाल्लेल्या वय असन किंवा गेलेलं त्याचं वेळ असन, झालेला खर्च असन, हा सगळा आपल्याला पिकाच्या स्वरूपातून शेतकऱ्यांना बाहेर काढून द्यायचा. बरोबर आहे. हा उद्देश तुम्हाला कसा वाटतो? चांगला आहे. कंपनीचा उद्देश चांगला आहे, त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि त्यातून शेतकऱ्याचा फायदा आहे. हा. शेतकऱ्यांनी त्याचा सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा. ह्याचे 3 मूळ फायदे आहेत. तुम्हाला कुठले कुठले सांगतो? जो पण शेतकरी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरणार हा. त्याचा स्वार्थ कुठे आहे? आपल्या शेतकऱ्यांचा, त्याचं उत्पादन वाढणार. हा, बरोबर आहे. दुसरा स्वार्थ आहे की हे निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघणार आहे, खाणारी आपली जी काही सगळी मंडळी आहेत हो. ह्या सगळ्यांना ऑर्गॅनिक खायला मिळणार, हे दुसरा स्वार्थ आहे. बरोबर आहे. तिसरा स्वार्थ आहे, जमीन ही मेन फिल्टर आहे. हो. ही मेन फिल्टर आज बिघडल्यामुळं बिस्लरीचं पाणी प्रत्येक जण पितोय. बरोबर. नाही तर पहिलं आपण असं बोलायचो मागच्या 35-30 वर्षाच्या काळात की अमुक अमुकच्या विहिरीला नारळासारखं पाणी. हो. विहिरी तर आता बी तिथंच आहेत, विहिरी काही बदललेलं नाही. बरोबर आहे. पण ती नारळावानी पाणी कुठं गेलं तर ही मेन फिल्टर मध्ये आपण जे काय सगळं टाकून जे काय अडकलेलं आहे सगळं केमिकल, हा, हा, हे केमिकल पाण्याला घेऊन ज्यावेळेस जमिनीत खडकातनं मुरतंय आणि पाण्यात आपल्याला वरती येतंय आणि ते आपल्याला फिल्टर करून प्यावं लागतंय, बरोबर. त्यावेळेस आपला दवाखाना बंद होतोय. बरोबर आहे. इथपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी कळलंय. हो. पण ह्या कंपनीचा आपल्या मूळ हेतू काय आहे की हा मेन जमीन हा फिल्टर आपल्याला सुधारायचा आहे. बरोबर. तो कसा सुधारला जाईल की आपण टाकलेल्या खतांचं विघटन होऊन जमीन आपली भुसभुशीत होईल. हो. आणि ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो आणि वास अगदी 1 किलोमीटरवर येतो हो. त्यावेळेस समजू आपण की आपली जमीन सुअवस्थेला आली आहे. आलेले. जर आपल्याला हे नाही कळलं, पाऊस पडतोय इथं दिसतोय समोर, तरी अगदी उन्हाळ्यात भरपूर ढेकळं तापून अगदी फुटल्यात तरी बी वास आहे ना, म्हणजे थोडक्यात ती जमिनीचं, थोडक्यात आजचं तूप कसं विकलं जात आहे की आज आपण जर तुपाला कडावण्यासाठी आपण तुळशीचा पाला टाकतो आणि तुळशीचा पाला टाकल्यावर वास कसा येतो, सुगंधित. तसं जर आलं तर ते तूप ओरिजिनल आहे म्हणायचं. बरोबर. असं जमिनीचं पण ती शास्त्र आहे ना, आपल्याला लांब पाऊस पडतो ती दिसतो, तसं या कंपनीचा तो मूळ हेतू आहे आणि आपल्याला तो साध्य करून द्यायचा आहे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून की खरं काय आणि खोटं काय. कारण आपण जर हे व्हिडिओ काढले नाही तर आपण जनजागृती आपल्या शेतकऱ्यांना बरोबर. दिशा देऊ शकत नाही. बरोबर आहे. तर तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. आत्माराम देवीदास मोढळे, गाव गाव राशीन, तालुका. तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ओके. आपण रामेश्वर घोगरे सरांकडून वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे हो. ह्या प्लॉटसाठी. हो. तर आतापर्यंत ह्या प्लॉटला वापरा बायोऑर्गॅनिकचे 1 महिन्याच्या अंतराने किती डोस गेलेत बरं? 4 डोस गेले ते. आणि आजची तारीख काय आहे बरं? आज तारीख 12. 12.
12 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 2025. 2025. हो. तर आता एक आज बी आणि एक 2-4 दिवसांनी म्हणलं तरी प्लॉट आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे. हो 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 म्हणजे व्यापारी तुमचे सुरू झालेले आहेत पाहायला. सुरू झालेली. आणि आपण अगदी त्यामुळे एक शेवटची अवस्था म्हणून शेवटचा दिवस गोड झालाय का आपल्याला पाण्यासाठी आपण काढत हो, असतो हो, प्रत्येक हो, वेळेस, हो, हो, हो. प्रत्येक शेतकऱ्याचा. हो. तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये आपली वापरा बायोनिकची पद्धत ऍड केलेली, हो हो म्हणजे तुमचं जे काही जे रेग्युलर चालू असतं, बरोबर. वॉटर सोलेबल असन, हो तुम्हाला जे काही माहिती आहे, हो. अनुभव आहे, हो हो फक्त त्याच्यामध्ये 1 महिन्याच्या अंतराने ऍड केलेले हो आणि स्प्रे आपण घाडावरती घेतलेले. बरोबर आहे. तर मग आता आपण एकदम आपल्या ह्या लोकेशनला आहे उभा. हो आपण आतमध्ये पण आपण जाऊन आपण कसा प्लॉट आहे, कसे घडपल्लेत, किती फण्यात काय, त्या सगळ्या गोष्टी आपण दावणारच आहेत. हो पण तुम्ही जे काही हे मार्गदर्शन 1 महिन्याच्या अंतराने घेतलं, हो तर प्रत्येक वेळेस जसं जसं सोडेल तसे तुम्हाला बदल जाणवलेले आहेत का? खूप बदल जाणवला होय ना? त्याचा. प्राथमिक नंतर मी घेतलंच नसतं ना, मग सुरुवातीला फरक जाणवला म्हणूनच परत चालू राहिलं ना ते. नाही खरंय, पण तरी आम्ही विचारणं तुम्हाला हा, अपेक्षित हा, आहे. बरोबर आहे. त्यामुळं ह्याच्यात ग्रोथमध्ये हा घड बाहेर पडण्यात हा वेळोवेळी त्याचे फरक जाणून आले ना, त्यामुळे ते 4 डोसेस त्याचे टाकून झाले, कंटिन्यू केलेत. कंटिन्यू केले. तर मला एक तुमच्याकडून अशी माहिती पाहिजे की बघा, आज जर बघितलं तर आजच्या परिस्थितीला खूप प्लॉटवरती कार्पे आलेला आहे हो आणि आपल्या प्लॉटवर पण आलेला आहे. हो पण आपले कार्पेवरचे किती स्प्रे झालेत आतापर्यंत? कार्पेवरचा आपण एकच स्प्रे घेतला, एकच स्प्रे. आपल्याला परत जास्त स्प्रेची गरज पडली नाही का? गरज पडली नाही. कारण ह्या गोष्टी का गरजेच्या आपण म्हणजे आम्ही तुम्हाला विचारतो. हो आम्ही कंपनीचं काम करतोय म्हणून आम्ही कंपनीसाठी काही बोलू, हो बरोबर पण आहे. तुम्ही नाहीत बोलणार नाही नाही का? बोलणार तुम्ही? नाही नाही नाही. आल्यावर ते काय झाकणार आहे का कार्प्या? नाही झाकणार नाही. पण विषय असा आहे हो की ज्या वेळेस कुठल्याही पिकाला अन्नद्रव्य भरपूर भेटतं आणि हो, पीक हो, हो, हो. अन्नद्रव्याने सक्षम आणि सशक्त बनतं, हो त्यावेळेस ती करप्याच नाही, कुठल्या रोगाला जरी बळी गेलं तर बरोबर. एका दुसऱ्या स्प्रे मध्ये ती जागे येत. बरोबर आहे. आणि जर स्प्रे आपण खूप घेऊन बी जर करप्या थांबला नाही, हा. तर असं आपण समजून घेतो प्रत्येक शेतकरी हो की आपण कुठं कमी पडलो. हो हो मग कमी कुणीच पडत नाही. फक्त विषय काय होतो की टाकलेली खतं उचलली गेली, पिकात हा. जर ती खतं उपलब्ध असत्यान, ते अन्नद्रव्य भेटलेले असत्यान, तर ती पीक सशक्त राहतं बरोबर. आणि एका दुसऱ्या फवारणीत क्लिअर होतं. क्लिअर. म्हणजे ज्या वेळेस मुळी थांबते अन्नद्रव्य घ्यायची, हो हो त्यावेळेस खूप काय प्रॉब्लेमला पिकाला बळी जावं लागतं हो हो आणि जातं मनानेच ते. बरोबर. मग तसं आपली मुळी नाही थांबली, त्यामुळे आपल्याला जास्त प्रॉब्लेम आलेले नाही. आलेले नाहीत. आणि तुम्ही एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपला करप्याचा स्प्रे घेतलेला आहे. एक स्प्रे घेतला असं जाणवत होतं थोड्याफार प्रमाणात, हा तीच की म्हणून म्हणलं चला कार्पेट लगेच घेतला तुम्हाला जे जाणवलं तुम्ही लगेच, आणि तुम्हाला आटोक्यात पण आलेलं लगेच जाणवलं. लगेच आटोक्यात आला हा. तो. कार्पा दिसतच नाही झाडावर, कार्पा आता- नाही कुठं. हा, तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. हो तर पूर्ण समाधानी. आपण आतमध्ये पण प्लॉट पाहणी करू, पण आपले जे काही केळी क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत हो की ज्यांची आज केळी, काही शेतकरी आज लागण करतात, काहीची 1-1.5 महिन्यापूर्वी झालेली आहे, हा. काहीची अगदी 6 महिने झालेली आहे, काहीची 3 महिने झालेली आहे, काहीचे 2-3 महिने होऊन प्लॉट थांबलेले आहेत, हो हो काहीची खूप तारांबळ, काहीची निस्वन अवस्था आहे. बरोबर. तर हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कधीपासून आपल्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे? तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का पहिल्यापासून? नाही, तुम्हाला नाही, काय वाटतं? नाही लवकर सुरू केलं पाहिजे. तारांबळ झाल्यानंतर आता हे आपण उशिरा सुरू केला, पण तसं पाहिलं तर हे लवकर सुरू केलं पाहिजे. त्याच्यामुळं बाळसं मोडत नाही. पिकाचं बाळसं मोडल्यानंतर मग लय दूध पाजून बी उपयोग होत नाही ना. खरं एकदम त्यामुळं अगोदरच जर सुरुवात केली ना, हं. तर पीक उचलायला आपटेक व्हायला मदत करते. म्हणजे तुम्ही हे आपलं जे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे. समाधानी आहेत. ओके. हो. मामा, तुम्ही जे उभा राहिलेले आहेत आता, हा. तर घोगरे सर, ती फण्या किती पडल्यात बघा बरं. 1 हा. 2 हा. 3 4 हं. पहिल्यापासून ती वरची 1, हं. तिकडं 2 हं. 3 हं. 4 हं. 5 हं. 6 हं. 7 हं. 8 हं. 9 हं. 10 हं. 11 हं. 12 एक मोडून टाकलेली, 13 मोडून टाकली, 13 मोडून 12 फणी टाकली. आहेत. 12 धरल्यात. 12 बारा. धरल्यात. आणि सर वरच्या फणीत जर किळी बघितली का ना, हा थोडस कॅमेरा इकडून आणला तरी दिसतं व्यवस्थित. हा, बघतो. एक मिनिट, आलो आलो वरच्या आलो फणीत किळी मापा. आलो आलो. त्याचे घडाचं वजन हे 30 किलोच्या पुढेच यायला पाहिजे 100%. वरच्या फणीत किळी बघितली का, एक मिनिट. सरासरी. हा, येईन. ह्याचं 35च्या पुढे येईल. हो हो हो. तेव्हा ती वर 1 हा. 2 हं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 आहे.
2 डझन केळी आहेत एका ह्याच्यात. एका ह्याच्यात 2 डझन केळं आहेत. आणि वादा जरी बघितला ना खूप लांब आहे. तर जमीन कशी भुसभुशीत आहे आपण थोडा मी जमीन कॅमेरा काढतो बाजूला. गादीसारखी झाली. जमीन बघा ना हो का. म्हणजे घड तर एकदम सुंदर पडले ते दिसतंय, पण आपण जर जमीन बघितली कुठं जरी हात घातला इथं समोर बघा बरं, इथं कसं काय वाटतंय. त्या पुढं बघा बरं कसं काय वाटतंय ते. हा एकदम अशी मऊ जमीन झाली वाळूत हात घातल्यावानी. सेंद्रिय खतासारखंच दिसतंय. आहे का नाही. कारण जमीन भुसभुशीत आहे ना, तर सगळ्या गोष्टी तिथं एकदम चालू आहेत ह्या लक्षात येतं आपल्याला लगेच. सहज असा हात शिरतोय सहज. आहे का नाही. हो. म्हणजे असं काय नाही कुठे बी काढू द्या आपण इथं बघ. त्या मुळ्यामुळं हात असा तप तप करते. खतासारखी माती दिसायला लागली. आहे का नाही. खतासारखी खतासारखी माती दिसते आणि एकदम हे भुसभुशीत झालंय आपल्या लक्षात येते. कुठे बी हो का मुळ्या मुळ्याचं पेंट कसं आहे. पेंडकच आहे. आणि आपण जर बघितलं तर आजच्या शेवटच्या अवस्थेला आपण आहेत अगदी कटिंगच्या. हे गड जर बघितले तर एकच नाही, कुठं बघितलं ही कॅमेरा कसा जरी कुठं जरी फिरवला तरी कुठला झाड घ्यावं ह्या कॅमेऱ्यात असं म्हणजे परिस्थिती एकदम सुंदर ह्याच्यात दिसते आपल्याला. कुठला हे काढा घेतला हे काढा घेतला कुठला बी घ्या, साईज तीच आहे तशी काय. कुठला बी घ्या तुम्ही जे म्हणताय ते काहीच चुकीचं नाही. त्यात मला कुठलाही- मला बरेच जण म्हणले बरं का हम्म, की आपली ही 2400 झाड आहेत हम्म. बरं का. कोणी म्हणायचं 60 टन माल निघाल, कोणी 65. मी म्हणतो 50 टन माल निघाला ना. ह्यातली आपण झाड आहेत ना 2,000 धरल्यात. ही 400 किती माल झाड निघाल मागं म्हणायचे? सोडी. हा? माल किती निघाल म्हणायचे. 60 टन. हा हा हा. पण मी 50 टनच धरलाय आपला. 2,000 झाड 25 किलो सरासरी ॲव्हरेज धरलं. 50 टन जरी झालं ना तरी हे जे समाधानी. आपल्या अपेक्षेपेक्षा जादा पैसे होतात. कारण ऊसाच्या ह्याच्यात जेवढे पैसे होत नाहीत त्याचे 4 पट पैसे केळीचे होणार आहेत ना. आणि मग समाधान माना काय. समाधान मानायचं. खरंय खरंय तेव्हा असं पीक आल्यानंतर काय वाटत नाही ना करायला. खरंय खरंय. म्हणून केळीचा निर्णय घेतलाय परत 2.5 एकर लावायचा. परत 2.5 हा, एकर ती लागड चालू आहे ना आता. हो हो हो. हम्म. आपण थोडस असंच थोडस पुढे जाऊ. सर बरं का एक मिनिट हो. ही फणीचं अंतर किती असेल बरं मामा. हो, ही वरची फणी. आणि दांड्यात अंतर खूप आहे मोठं. या फणीत किती अंतर आहे. 2 फणीच्या मध्ये फुटाच्या पुढे अंतर आहे. फुटाच्या पुढं अंतर आहे ते. अंतर खूप आहे त्यात. आता हे घड आहेत ना, हा हे प्रत्येकाच्या बागेत गेलेलं हे गड बांधणी आहे बरं का. मी मुद्दाम केली नाही बरं का. काय म्हणजे मॅन पॉवर नाही म्हणून केली नाही असं नाही. पण का बाबा ह्याच्यात आपण करते ते लोक, पण असं नॅचरली मी पाठीमाग केलेली नव्हती. म्हणून असंच राहिलं तर काय होईल. पण काही होत नाही त्याला बरं का. नाही त्याच्यात ताकद आहे हो. त्याच्यात ताकद घरात आहे. ताकद आहे. ताकद असल्यामुळे काय आणि बांधायची गरज पडली नाही. आता 30 किलोच्या पुढे जरी घड गेलेले असले तरी आतापर्यंत अजून कुठं झाड कल्लं नाही. आणि कल्लं नाही ना. आता हार्वेस्टिंगला आल्यानंतर एकदा सुरू झाल्यानंतर काय करायचं नाही ह्याचा काही विषय नाही. विशेष आणि झाड कधी पडतंय बरं का. ह्या ज्यावेळेस घड पोचतात आणि पोचल्यानंतर ज्यावेळेस थोडं जर पाण्याचा तुटवडा जर पडला तर त्या काळात झाड मध्येच उन्मळून पडतंय. असं घड बांधलाच पाहिजे असं काय नाही, असं माझ्या मते आलंय बरं का. नाही एकदम बरोबर आहे तुमचं. काही चुकीचं नाही. झाड जर सक्षम असेल हा. तर त्याला कुठल्याही जास्त खर्चाची दुसरी गोष्ट, माझ्या एका मित्राने पिशव्या लावल्यात. ह्या पिशव्या लावल्यात. त्यांचा बी 2 एकरच बाग आहे. आता पिशव्या लावताना मला ते म्हणले पिशव्या लावा. आता पिशव्या लावायच्या म्हणलं तर त्याची मजुरी 15,000 रुपये खर्च येतो त्याला पिशव्याला. आता हे आर्थिक बी पाहिलं पाहिजे ना. आणि 15,600 रुपयाच्या बॅग आणल्यात त्यांनी 2400 बॅग. हा हा हा. ती लावायला मजुरी मजुरी वेगळी. वेगळी. त्यापेक्षा मी काय म्हणलं पिशव्या कशासाठी लावायच्या तर ते हे मच्छरसाठीच ना. मग त्यापेक्षा खाली 4 फवारण्या घेतल्या 2,000 रुपयाचे औषध जाते ज्यादा नाही जात. पण बरोबर आहे. त्याच्यासाठी 20,000 रुपये जर घालवायची पाळी आली तर आर्थिक गणित बी पाहिलं पाहिजे ना. खरंय. हम्म. आता हो इथं सर बरं का चलतोय मी. हो का पाय जणू काय पाळी रानात चाललाय. हो का नाही ह्याला हो का ही बघा. गादी सारखं झालं. हो का गादी सारखं झालंय. हो का हो का म्हणजे हातच घालाय काय पण पाय सुद्धा असं. आता लास्ट स्टेजला आता ह्याची फुगवण बऱ्यापैकी झालेली. एक पाणी दिलं ना पूर्ण विषय संपून जाईल. एक फ्लोचं पाणी देणार आहे मी त्याला. बरोबर आहे. हा एक. मधनं पाणी कारण सोडलं. सगळ्या जमिनीला बळी पडलेले आहेत ना. आता काय आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे त्याला मुळे अशा सरळ जातात त्याला पाण्याची गरज नाही. पण इकडे बी मुळे आहेत ना. मग या मुळ्यांना पाणी भेटलं तर आणखी ते हितलं आपटेक करेन ना. 100% तर त्यामुळे हित करायची डोक्यात आहे एक आपण जर फ्लोच. मामा
थोडंसं आहे असं समजा मी आता कॅमेरावरती फिरवला हा त्या पाल्याची जी रुंदी आहे हा ती तुम्हाला किती वाटते ही? ही साधारणतः जवळजवळ रुंदी 2 ते 2.5 फूट रुंदी आहे त्याची. नाही, ही ही वरचा वरचा पाला. आणि ती तर ती 1.5-1.5-3 फुटाच्या पुढे गेले. हा ही वरला पाला. हा कारण हे आपण जर बघितला तर हे जे 3 फुटाच्या आसपास तीन सहज रुंदी आरामशीर 3 फूट रुंदी. आहे का नाही? ठीक आहे, हीच बघा ना. आणि पालं जर मापलं तर आता बघा किती किती पालं भरतात आता. अजून केळीची पालं येण झाली नाही. तरी वर पाला नाही पाले अजून गारवा आहे त्यात. हम्म. नाही आता ही कसला गार पाला आहे. आता ही सगळं पालं मापू आपण थोडस किती बघा भरतात बरं बघा. किती भरतात. हे बघा, ही एक हा, चांगला पाला आहे. ही चांगला पाला हा, आहे. चांगलं चांगलं धरू हिरवी- ही हिरवी. नकोच धराय बरं का. हा, ही एक, हा, ही 2, हा. ही पडेल एक 3, हम्म. ही 4, ही 5, 6, ती 7, 8 आणि 9-10 9-10 चांगलं पाला आहे. 8, 9 तिकडे एक 9. खरं तर 8 पानं असली ना, 8 7 असले तरी येतं. 8 9 पानं एकदम खतर जबरदस्त आहे. 7-8 पानं जर असली ना हिरवी हम्म. तर त्याला अन्न रस कमी पडतच कमी नाही. पडत नाही. 7 जरी राहिले तरी काय अडचण नाही. बरोबर आहे. आता ही बाहेरच पडतंय ना. हम्म. 34 इंच. किती इंच आली? 34 इंच. 34 इंचाचा आहे. 34 इंचाचा पाला हे म्हणजे सगळे हा. वरचे पाले आहेत ना, किती किती? ती 3 फुटाचे 2 दरम्यान इंच 2 कमी, इंच कमी. मामा, 3 हो. फुटाचा आहे. 3 फुटाचा पाला आहे हा. हे वरचे 2 सगळे आहेत इंच ना, कमी 3 हे फुटाचा आहे. सगळे 3 फुटाच्या दरम्यान भरणार. आहे का नाही? हा वरली ही खालचा पाला आहे तरी खालचा पाला आहे. सगळ्यात खालचा पाला आहे. म्हणजे पावर आहे. हम्म. पावर म्हणजे आता आपण दुपार झाली म्हणजे 10-11 वाजले असते बरं का. हो. सावली म्हणजे असा अंधार पडल्यावर दिसतोय आतमध्ये हा. हम्म. पाल्याची. काय एक सारखंच गड आहेत सगळं. हा, जास्त गड काय नाही, सारखंच एकच दावायचा आपण. कुठला जरी बघितला तरी तसंच आहे. सगळे सारखेच आहेत तसं काय. लय मोठे पाले आहेत. नाही नाही शेलपान बी लय मोठं आहे. त्यांनी अख्खा गडच मोठा झाकलाय. अख्खा गड झाकलाय का हो का ही गडा एवढंच आहे. शेलपान थोडं. हो गडच झाकलाय अख्खा. एवढं असतं का शेलपान? एवढं आहे ती शेलपान. अख्खा गड झाकलाय ना. अख्खा गड झाकलाय. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून मामा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.